आगे मत जाओ, आगे मत जाओ, आगे मत जाओ, आगे मत जाओ, आगे मत जाओ भाई। इसमें थोड़ा पीछे ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यासाठी 100 कोटीचा निधी हा मंजूर करून आणलेला आहे। त्यासाठी भिक्खू संघ या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दातेतनं त्यांना शुभ आशीर्वाद देत आहे आणि इथून पुढं त्यांनी सदैव असंच काम करत राहावं यासाठी भिक्खू संघ बुद्ध वचनामध्ये आशीर्वाद रूपाने आशीर्वाद दाता घेत आहे। औरंगाबाद येथील मराठवाडा विश्वविद्यालय याचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न आहेत त्यांच्या नावाने द्यायला पाहिजे याच्यासाठी खूप मोठा संघर्ष घालावा लागला होता आणि त्याच्यानंतर आता या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय आहे।
दुर्दैवाने या देशामध्ये एकही अशी विश्वविद्यालय नाही आहे की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे पहिले 100 युनिव्हर्सिटी जे आहेत, पहिले 100 एकही विश्वविद्यालयाचं नाव त्याच्यामध्ये नाही आहे. मग मी लोकसभामध्ये एक प्रश्न उपस्थित केलं होतं आणि सरकारला विचारलं होतं की ज्या विश्वविद्यालयाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला सरकारकडून काही मदतची अपेक्षा आहे. म्हणून 2022ला मी एक पत्र पाठवलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या विश्वविद्यालयाला नाव देण्यात आलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी, त्याचा स्टुडंट्सला चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्या विश्वविद्यालय ही जगातले जे सर्वात चांगले 100 विश्वविद्यालय आहे त्याच्यामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाचं नाव येण्यासाठी सरकारकडून आपल्याला विशेष मदतची आवश्यकता आहे. आणि एप्रिल 2022ला मी एक पत्र पाठवलं होतं. त्याच्यानंतर मी अनेकदा पाठपुरावा केलं, सेक्रेटरीजला जाऊन भेटलं आणि त्यांना सांगितलं की आपण 2 रस्ते कमी केलं तर चालेल, 2 ब्रिजेस कमी केलं तर चालेल, आपण दुसऱ्या काही नवीन स्कीम आणण्याच्या अगोदर आपण शिक्षणाचा दर्जा आपण वाढवलं तर त्याचा फायदा देशालाही होणार, राज्यालाही होणार आणि आपल्या देशाचा एक खूप मोठा एक परिणाम होईल की जिथे चांगले जे आज अनेक गोरगरीब वस्त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयामध्ये शिकणाऱ्या जे मुलं-मुली आहेत त्यांना आपण चांगली सुविधा देऊ. मला आनंद आहे की मी पाठपुरावा केल्यानंतर मी जे विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते त्यांनाही सांगितलं होतं की आपल्या वतीनेही आपण त्याला सरकारला, केंद्र सरकारला पत्र पाठवा, त्याचाही पाठपुरावा आपणही करावा. कारण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जब तक तुम मांगेगा नहीं तब तक तुम्हें कुछ मिलेगा नहीं. आणि त्याचा परिणाम हे झाला की पाठपुरावा केल्यानंतर आता ते 100 कोटी रुपये जे आहे ते मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयाला मिळालेले आहे. त्याचा कार्यक्रम होणार आहे आणि मोदी साहेब त्याची घोषणा करणार आहे. मग मी याच्यासाठी मोदी साहेबांचाही धन्यवाद देतो. सरकार त्यांची आहे, आपण त्यांच्याकडून मागणी केली होती आणि फक्त इथेच थांबलेलं नाही आहे. मी येणाऱ्या काही दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वेगवेगळे कॉलेजेस एस्टॅब्लिश केलेले आहे त्याच्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी घोषणा त्याच्या बाबतीतही मी करणार आहे. उद्देश एकच आहे की जे मुलामुली इथे शिकत आहे ते संशोधनाच्या बाबतीत जसं भंतेजीने सांगितलेले आहे कशासाठी हे पैसे मागितलेले आहे आपण ते आपल्या विश्वविद्यालयाचं नाव लौकिक होण्यासाठी जे आपल्याला करता येईल त्याच्यासाठी. आणि आमची अपेक्षा हे आहे की आता जे युनिव्हर्सिटीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी हे पैसे चांगल्या रीतीने चांगल्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात यावे, ज्याच्यामुळे स्टुडंट्सचा खूप फायदा होते. हे आमची एक कामना होती, अपेक्षा होती आणि ते पूर्ण झालेली आहे. मी इकडचे सगळं हिंदू संघाचं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी जे मला साथ दिली होती याच्यामुळे मी दिल्लीपर्यंत जाऊ शकलो, खासदार झालो या जिल्ह्याचा. आणि म्हणून मला एक संधी मिळाली की तिथे जाऊन माझ्या जिल्ह्यातले, माझ्या एरियातले जे गंभीर प्रश्न आहेत ते गंभीर प्रश्न उचलल्यानंतर मी एक सांगू इच्छितो की जे मुद्दे आपण लोकसभामध्ये उपस्थित करतो सगळ्यांची दखल घेण्यात येते. म्हणजे मिनिस्टर्स नोट डाऊन करतं, सेक्रेटरीज नोट डाऊन करतं की हे खासदारांनी हे मुद्दा उचललेला आहे आणि त्याची दखल घेण्यात येते. म्हणून मी आपल्या सर्व भक्तू संघाचाही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या आशीर्वादामुळे मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो आणि आपले जे एरियातले जे मुद्दे आहेत ते तिथे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. काहीमध्ये यश मिळालेलं आहे, काहीमध्ये नाही मिळालेलं आहे, तरी मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. धन्यवाद.